कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोटवडे गावामध्ये आलेलो आहे आज आणि एका हौदामध्ये इथं घराशेजारीचे एक पाण्यासाठी त्यांनी म्हणजे सरांनी एक घराशेजारी हौद आहे आणि त्याच्यामध्ये एक साप पडलेला आहे, पण ॲक्च्युली कोणता आहे आपण पाहणार आहे आता. आणि बाजीराव पाटील सर त्यांच्याच तो हौदामध्ये आहे आणि या आपण पुढे बघूया. इथे खाली एक मिनिट. एक दिवड जाती साप आहे आणि आपल्याला इथं कॉल करून अमित नायकवडे चिखलकरवाडी यांनी बोलवलं. पण खरोखर सरांचं आभार मानायला पाहिजे बाजीराव सरांचं, कारण त्यांनी हा साप पाण्यामध्ये इथं मोकळ्या हौदामध्ये बघितला आणि त्याला पाणी थोडंसं ओतलेलं आहे. कारण अशा उष्णतेमध्ये ॲक्च्युली आता 35-36 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि ॲक्च्युली साप 45 डिग्री तापमानापर्यंत जगतो आणि तिथून पुढं जर उष्णता जर वाढली, या हौदामध्ये जर गरम झालं, 45 डिग्रीच्या वरती जर गेलं तर हा साप मरू शकतोय. याची जाणीव म्हणून म्हणजे हा साप जगला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून इथं त्यांनी पाणी थोडंसं ओतलेलं आहे. कोण पकडणार तुमचं? ते कुठं खायचं, कशाने खायचं त्याला? नाही, ते बाहेर आलेलं आहे. आपण हा दिवड जाती साप पकडूया. वरून काय नाही, चपटी झाली बघा. नाही चपटा असतं ते पाण्यात पोहण्यासाठी. हा सपय असते. हा रुंद जागा असते त्याची. नाव काय त्या सापाचं? हा दिवड बा, त्या सापाला दिवड बोलतात. देऊड दिवड दिवड बोरगाव फाट्यावर आहे. हा दिवड जाती साप एक बाजीराव पाटील सरांनी अमित नायकवडे यांनी आपल्याला कॉल केला आणि एक बऱ्याच दिवसापासून हौदामध्ये एक साप होता दिवड जातीचा. कारण त्यात आता पाणी संपल्यामुळे तो मरणार असं त्यांना वाटलं. त्यामुळे 1-2 दिवस त्यांनी पाणी ओतलं, पण या सापाला पाण्याच्या गरमीमुळं, कमी पाणी असल्यामुळं याचा त्रास झाला. त्यामुळं त्यांनी कॉल केला आपल्याला आणि हा साप एक दिवड जातीचा, कारण निसर्गामध्ये पाहिजे साप. कारण अशा सापांच्यामुळं, प्राण्यांच्यामुळं आपला निसर्गचा समतोल चांगल्या पद्धतीने राहतो आणि निसर्गामध्ये कीटक वगैरे जे लहान आहेत त्याच्यापासून आपली शेती संरक्षण होतं. आणि असा साप बाजीराव पाटील सरांनी आपल्या हौदामध्ये आपल्याला पकडून त्याला मदत केली आणि खरोखर त्यांच्या कार्याला एक आमचा सलाम आहे. कारण असे साप जर आपण वाचवले सगळ्यांनी तर आपली शेती, आपला निसर्ग चांगला राहील. कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहतोय, लहानपणीची झाडं बघितलीत, भरपूर प्रमाणात होती, पण आता जर पाहिलं तर डोंगरावरती झाड नाही शिल्लक. डोंगर जाळले गेले, पेटले गेले आणि साप, इतर प्राणी मेले आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय. आजपर्यंत आम्ही एवढं डिग्री सेल्सिअस तापमान कधी नाही पाहिलं, कारण झाडं असल्यामुळं थोडंसं कमी होतं. पण आता तापमानामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होत आहे, कारण झाडं नसल्यामुळं हा परिणाम भासतो आपल्याला आणि काही दिवसानं पाण्याचा पण परिणाम भासेल.
पाण्याची टंचाई आपल्याला होईल. कारण पाणी आपल्याला गोडं पाणी थोड्याच प्रमाणात आपल्या इथं प्यायला आहे आणि ही परिस्थिती पुन्हा भासू नये. तर म्हणून सगळ्यांनी खरोखर या वर्गमित्रांना मी पण सांगतो, त्यांनी पण झाड लावली पाहिजे. सगळ्यांनी झाडं लावायला पाहिजेत. कारण झाडे आणि प्राणी जगल्याशिवाय आपण जगू शकत नाही. हा एक मी संदेश सगळ्यांना देतो आणि खरोखर बाजीराव पाटील सरांचं खरोखर मी आभार मानतो. धन्यवाद.